सर्वांचे स्वागत आहे गीतास किचनमध्ये। तर आज आपण बनवूया सकाळच्या नाश्त्याला। तर इथे मी कटवडा बनवणार आहे। तर कटवड्यासाठी मी सर्व साहित्य इथे ठेवलेलं आहे। तर बघा आज कटवड्याचे साहित्य मी दाखवणार आहे तुम्हाला। तर बघा मंडळी, आपलं कटवड्याचे सामान साहित्य इथं। तर इथे मोठा मिरची कांदा चिरलेला घेतलेला आहे। इथं लसूण, अद्रक आणि संबार। तर इथं सर्व सामग्री ठेवलेली आहे। तर बघा बघून घ्या मंडळी आपली। तर आपली कटवड्याची तयारी इथं चालू आहे मंडळी। आता आपण बनवून घेऊया कटची तयारी। तर इथे मी गॅस ऑन करून घेते, याच्यावर ठेवते तवा। तर याच्यावर टाकून घेणार आहे आपले मी हे कांदा। मी इथे थोडंसं तेल टाकून घेते। कांदा आपला थोडासा लालसर भाजून घ्यायचा थोडासा। तर मी थोडंसं भाजून घेणार आहे। बाकीचे मसाले आणखी टाकून आता सोल्याची डाळ, धने, सर्व मसाले टाकून घेणार आहे भाजून। सर्व मसाले भाजून घेते। ठीक आहे, तर बघा आपले मसाले भाजून झाले। तर मी मग अशी आलू आपल्याला दाखवणं विसरली होती। तर बघा मी इथे अर्धा पाऊण किलो मी आलू घेतलेले आहे उकडून। तर मग असे दाखवायला विसरले। आता आपण बनवून घेऊया वड्यासाठी भरीत। तर बघा इथे मी भांडं टाकून घेते मी थोडंसं तेल टाकून, थोडंसं राई, जिरं आणि आपली मिरची, आपले हे साबुदाणे टाकून घ्यायचे। तर आपलं इथे झालेलं आहे मिश्रण। तर आपण याच्यामध्ये आलू टाकून घेऊया। आलू टाकून मिक्स करून बारीक असं मॅश करून घेऊया चांगलं। तर बघा आपल्या वड्यासाठी आलूचं भरीत तयार झालेलं आहे। बघा मी इथे थोडीशी हळद टाकून घेते, हळद टाकायला विसरली, टाकून घेते थोडंसं चवीनुसार मीठ। त्यात बघा थोडंसं सांबार टाकून घेते। तर चला बघा आपलं वड्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे। तर आपण आता बनवून घेऊया कट। तर याच्यामध्ये मी गॅसवर भांडं ठेवून घेतलेलं आहे। त्याच्यावर टाकून घेते आपलं 1 ते 2 बुटलं तेल। टाकून घेऊ आपलं बारीक चिरलेला कांदा, जिरं। आपला थोडासा लालसर होऊ द्यायचा। कांदा टाकलेला आहे तर याच्यामध्ये टाकून घेऊ आपलं मिरची तयार केलेलं आहे। आपलं मसाला थोडा आपण बारीक केलेला टाकून आपले मसाले पकून झालेले आहे। मसाले बारीक केलेले होते तर आपण इथं टाका तिखट, हळद आणि काळा मसाला आणि धनिया पावडर त्या मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये मी टाकून घेणार आपलं चवीपुरतं मीठ। सर्व मसाले इथं पकलेले आहेत तर याच्यामध्ये टाकून घेणार आहे आता मी पाणी। आपल्याला लागेल तेवढं पाणी टाकून घ्यायचं। चला तर आपलं बघू शकता आपला कट तयार झालेला आहे मस्त झणझणीत। तर आता आपण इकडे आपलं वड्याची तयारी करून घेऊया। वड्यासाठी आता आपण बेसन भिजून घेऊया। तर इथे घेतलं आहे मी बेसन, थोडंसं टाकून घेणार आहे मीठ आणि याला आता भिजून घेते। टाकून घेणार आहे मी याच्यामध्ये ओवा। तर बघा असं ओवा टाकून घेते। आता थोडंसं आपलं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं। चांगलं पातळ नाही करायचं आणि खूप घट्ट पण नाही करायचं। तर मिक्स करून घेते मी। तर आपण असं हे थंड झालेलं आहे आलूचं। तर याच्यामध्ये मी आता आपल्याच असे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे। तर बघा असे गोळे करून घेणार आहे सर्व। तर बघा तर आपण असे गोळा असं याच्यात टाकून घ्यायचं, असं मिक्स करून घ्यायचं छान आणि याच्यात असं टाकून घ्यायचं। इथं वडे टाकून झालेले आहे। तर आपण थोडंसं असं तेल वर करून घेऊया याला। तर बघा आपण पकवून घेऊया। पण एक साईड झालं का दुसऱ्या साईडने पलटून घेते। तर बघा असं पलटून घ्यायचं आपलं। तर मग आपले आता वडे पकलेले आहे। तर बघा मी इथे छानीमध्ये काढून घेणार आहे। तर मंडळी बघा आपलं इथे मस्त कटवडा तयार झालेला आहे। तर इथे मी वडे बनवून घेतलेले आहे, आपले वडे झालेले तयार। तर मी आता याच्यामध्ये सर्व करत आहे। तर आपले कटवडे तर बघा मी इथे टाकून घेणार आहे। मी इथे टाकून घेतलेलं आहे। तर याच्यावर टाकून घेणार आपले कट। तर मी याच्यावर आपले थोडेसे शेव आहे ते टाकून घेणार आहे। तर बघा आता सर्व करूया। याच्यावर टाकून घेणार आहे आपले थोडेसे कांदे, साईडला पण ठेवते आणि याच्यावर टाकून घेणार थोडंसं कोथिंबीर। तर बघा आपला कटवडा तयार झालेला आहे मंडळी। तर बघा मंडळी आपला कटवडा मस्त तयार झालेला आहे। तर बघा इथून गोल प्लेट फिरवलेली आहे। तर मंडळी माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।